हाय हॅलो नमस्कार. म्हणजे घरगुती रेसिपीमध्ये स्वागत आहे. आणि आज करणार आहे दोडक्याची भाजी. आणि इकडे दोडका बारीक चिरून घ्यायला लागलो आहे. दोडकावरचं सगळं साल काढून घेतलं आणि इकडे बारीक बारीक चिरून घ्यायला लागलो आहे. इकडे बारीक चिरून घेतलेला आहे दोडका. आणि इकडे दोडका चिरून ठेवलेला आहे. आणि नाश्त्याला इकडे उपीट करणार आहे. आणि 1 वाटी रवा घेतलेला आहे. आणि रवा कढईमध्ये टाकलेला आहे. जरासं तेल टाकून भाजून घ्यायचा आहे रवा. आणि सकाळचा स्वयंपाक आहे. इकडं रवा सगळं भाजून घेतलेला आहे व्यवस्थित. आणि एका ताटात काढून घेतो. आणि पोरांचं शाळा सुट्टी आहे आता 4 दिवस झालं. आणि त्यामुळं आता डब्याचं काही नाही. आणि उद्यापासून आणि शाळा आहे. आणि हे ब्लॉग आहे गुरुवारी सकाळचं आहे. आणि सकाळचं आता नाश्त्याला उपीट करायला लागलो आहे. आणि स्वयंपाकमध्ये दोडक्याची भाजी आणि बाकीचं पण आहे. आणि इकडं उपीटमध्ये बघा जिरं मोहरी आणि कढीपत्ता मिरच्या टाकलेला आहे. आणि कांदा पण टाकलेला आहे. आता व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आणि जरासं हळद टाकतो. आणि शेंगदाणा पण टाकलेला आहे. आणि थोडंसं पाणी टाकतो त्यात. जरा कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. इकडे भाजलेला रवा पाणी उकळते पाण्यात भाजलेला रवा टाकायचा आहे. आणि हे रवा आहे ते बारीक सुरू रवा नाही. इकडे गावाकडचा आणलेला रवा आहे. अजिबात गाठी होत नाही. चला इकडे उपीट तयार झालेलं आहे. 1 वाटी मी रवा घेतला होतं. बघा केवढं झालेलं आहे ते. आता वरनं जरा कोथिंबीर टाकतो. चला यात तुम्ही पण नाश्ता करायला. आता इकडे सर्वांना नाश्ता पण देतो. सर्वांना नाश्ता देऊन झालेला आहे. आणि एक बारीक चिरून दोडका ठेवलेलं होतं. ते दोडक्याची भाजी फोडणी देतो आता. दोडका पहिलं तेल घालून भाजून घ्यायचं आहे. इथं कढईमध्ये जरासं तेल टाकून भाजून घ्यायला लागलं दोडका. इकडे व्यवस्थित भाजलेला आहे. आणि ते एका ताटात काढून घेतो. आणि त्यामध्ये जरासं तेल टाकतो. तेल टाकल्यानंतर इकडंच लसूण टोमॅटो सगळं बारीक करून ठेवून घेतलेलं आहे. हे बघा हे लसूण. दोडक्याच्या भाजीला लसूणच घालायचं असतं. कांदा नाही घालायचा. लसूण आणि टोमॅटो तेलामध्ये चांगलं भाजायला पाहिजे. आणि इकडं जरा गरम मसाला धना पावडर आणि हळद इकडे चटणी जरा टाकून व्यवस्थित भाजून घेतो. आणि इकडे भाजलेला दोडका त्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचा आहे. त्याला इकडे दोडक्याची भाजी पण होत आलेलं आहे. आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. प्लीज सपोर्ट करा. इकडे दोडक्याची भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट पण टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर. आता मिक्स करून थोडंसं पाणी टाकून त्यावर झाकून सोडतो. इकडे दोडक्याची भाजी तयार झालेलं आहे. चला या जेवायला तुम्ही पण. भाजी तयार झालेलं आहे. परत भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.